सगळी महत्त्वाची पदं ही काँग्रेस पक्षाने कधीच दिलेली नाही महिलांना, असा एक आरोप झाला असं मला वाटतं प्रेसमध्ये. नाही, मी एक लिस्ट तुम्हाला वाचून दाखवते ना. या देशाची पहिली प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इंदिरा गांधी, महिला. पहिली प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिसेस प्रतिभा पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस. परत सांगते, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया फर्स्ट इंदिरा गांधी, इंडियन नॅशनल काँग्रेस. प्रेसिडेंट ऑफ इंडिया फर्स्ट प्रतिभाताई पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस. लोकसभा स्पीकर पहिली मिसेस मीरा कुमार, इंडियन नॅशनल काँग्रेस. पहिली महिला मुख्यमंत्री, इंडियन नॅशनल काँग्रेस, सुचेता कृपलानी. पहिली गव्हर्नर महिला सरोजिनी नायडू, इंडियन नॅशनल काँग्रेस. त्याच्यानंतर सीनियर काँग्रेस फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ UN जनरल असेंब्ली, इंडियन नॅशनल काँग्रेस, विजया लक्ष्मी पंडित. प्रॉमिनंट रोल इन क्विट इंडिया मूवमेंट, अरुणा आसिफ अली, महिला. थांबा, त्याच्यात अजून एक माहिती देते. फर्स्ट विमेन्स प्रेसिडेंट, इंडियन नॅशनल काँग्रेस, ॲनी बेसेंट. फर्स्ट इंडियन वुमन प्रेसिडेंट, सरोजिनी नायडू. फर्स्ट वुमन प्रेसिडेंट आफ्टर इंडियन इंडिपेंडन्स, महिला, इंदिरा गांधी, इंडियन नॅशनल काँग्रेस. लॉंगेस्ट सर्विंग महिला प्रेसिडेंट एका पक्षाची, इंडियन नॅशनल काँग्रेस, सोनिया गांधी. अजून महिलांची नावं पाहिजे. हे सगळे निर्णय प्रक्रियेत, डिसिजन मेकिंग, काँग्रेस पार्टी अध्यक्ष, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, स्पीकर ऑफ इंडिया, मंत्र्या, गव्हर्नर, अजून काय पाहिजे, चीफ मिनिस्टर, UN असेंब्ली. ह्याच्यापेक्षा ह्या देशाच्या एका सशक्त लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये कोण महत्त्वाचे निर्णय असतात हेच तर नेतात ना निर्णय. यात सगळ्या महिला, कुठलं तेव्हा आरक्षणही नव्हतं, या ओपन कॅटेगरीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने या सगळ्या महिलांना मोठ्या जबाबदाऱ्या, पदं आणि यशस्वीपणे भारताची सेवा या सगळ्या महिलांनी केलेली आहे. मला अभिमान वाटतो तुम्हाला. आत्ता आपण युद्धात आहोत, जग युद्धात आहे. पाकिस्तानचे 2 तुकडे करायची ताकद ही इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी करून दाखवली. बांगलादेश हा इंदिराजींनीच केला. ही ती महिलांची ताकद आहे. पहिली प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून देशामध्ये नाही जगामध्ये प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्राची लेक म्हणून तो अभिमान आपल्याला असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी कदाचित भारतीय जनता पक्षाला सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया झाला असेल, असं होऊ शकतं. त्याच्यात काही गैर नाही, हे राजनीती आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी चालतात.